ठेवा गोंडला. जेव्हा नवरात्र सुरू झाली की आम्हा मुलींना अगदी आनंदाचं भरतं यायचं. बहुतेक करून शाळेतच वर्गातच खुसखुस करत एकमेकींच्या कानात कुजबुजत भोंडल्याचा दिवस ठरला जायचा. एकाच दिवशी 2-3हून जास्त घरी नको, जवळजवळ घर असणाऱ्या मैत्रिणी एकाच दिवशी भोंडला ठरवीत असत. म्हणजे पुन्हा पुन्हा फेरा नको मैत्रिणींना, अशी काळजी घेतली जायची. शाळा सुटली की धूम पळत घरी जायचं. पटकन कसा हातपाय धुवायचे, युनिफॉर्म बदलून फ्रेश व्हायचं, कपडे बदलून ठेवणीतले कपडे घालायचे, लहान बहिणीला सोबत घ्यायचं आणि लगबग करत मैत्रिणींची घरं गाठायची. किती आनंद ओढ असे या सगळ्यात. बहुतेक सगळ्यांचीच घरं लहान होती, पण घरांची साईज कधीही आड आली नाही. 10x10च्या खोलीतही 20-25 मैत्रिणी जमत. पाटावर हत्तीचं चित्र काढून त्याला हळदी कुंकू फूल वाहून त्याभोवती फेर धरून सगळ्या जणी उत्साहाने गाणी सुरू करत. पाटाखाली रांगोळीचे ठिपके काढीत. एक गाणं संपलं की एक ठिपका पुसायचा. ऐलमा पैलमाने सुरुवात व्हायची. मग एक लिंब झेलूबाई ने दणक्यात आवाज वाढत जायचा. मग माहेरची स्तुती आणि सासरच्या तक्रारींची गाणी व्हायची. पूर्वीच्या काळी मुलींना मोकळेपणाने बोलायचं, आपलं मत मांडायची मुभा नव्हती. काहीही वाटलं तरी ते मनातच कोंडून ठेवावं लागत. उठसूट माहेरी जायला मिळत नसे. हळदी कुंकू, ओटी भरण, गोंडला, लग्न कार्य याशिवाय करमणुकीचे प्रकार नव्हते. त्या सगळ्याचा रोष कसर ही गाणी भरून काढली जायची. बालवयातच लग्न झालेल्या सासरू आशिनींचं मन जरा मोकळं व्हायचं. माहेरी जायची वेळ आली की कारल्याच्या वेळेला लावग सुने, त्या वेळेच्या कारल्याची भाजी करून घालग सुने आणि मगच जा आपल्या माहेरी, अशी जरब असे. सून रुसून बसली यादवरा यारडी रुसून बसली कैसी म्हणत तिला अंजारून गोंजारून घरी परत आणण्याची चढाओढही लागायची. एरवी बहिणीसारख्या असलेल्या नणंद भावजया शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी म्हणत एकमेकींवर आळ घ्यायच्या. मग असं सारसं वाढ बाई कोंडूला मारलं म्हणत घोर तक्रार व्हायची. हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली म्हणत त्यातून कोणतीही वस्तू वाया न घालवता वेस्ट मधून बेस्ट कसं बनवायचं याची शिकवण दिली जायची. श्रीकांता कमलाकांता म्हणत असं कसं ध्यान माझ्या वाट्याला आलं याची खंतही हळूच व्यक्त व्हायची. तर कृष्ण घाली तो लोळण म्हणताना आपल्या सोनुल्याचे कोणतेही हट्ट पुरवायला तयार असलेली आई त्याला आकाशातल्या चंद्र चांदण्यांनी आणून द्यायला मागे पुढे पाहायची नाही. घराघराभोवती फिरून झालं की मग सामाजिक भावनाही स्त्री मागे राहायची नाही. शिवाजी अमुचा राणा म्हणत ती मुलाबाळांच्या मनात शौर्य जागवायची. अशी सगळी गाणी झाली की शेवटी आड बाई आडवणी, आडात पडला शिंपला म्हणत गोंडला संपायचा. सगळ्या जणी हसत खिदळत खिरापत ओळखायला तयार व्हायच्या. आपल्या घरची खिरापत कोणी ओळखू नये म्हणून आया आणि मुली जीवाचा आटापिटा करायच्या. नवनवीन शकला लढवून पदार्थ बनवायच्या. गोड की तिखट, ओला की कोरडा, गोल की चौकोन, रंग असे सगळे ऑप्शन्स विचारून खिरापत ओळखण्याची चढाओढ लागायची. शेवटी हार मानून यजमान मुलीलाच खिरापत सांगण्याची गळ घातली जायची. तेव्हा जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. आज आपण हे सारे विसरत चाललो आहोत.